हे बघा, मस्त असा हार झाला. छान दिसतोय की नाही? देवाला घालते हा हार आता. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. हा तुरा बघा, 15 दिवसापासून ही फुलं फुललेलीच आहेत. आता याला आम्ही वेल्वेट म्हणतो, कोणी कोंबडा म्हणतं. मला तुम्ही सांगा, तुम्ही काय म्हणताय ह्या फुलांना? तर ह्याला बघा असं बी असतं, दाखवते. हे बघा असं बारीक मोहरीसारखं बी असतं. ते टाकलं की झाडं येतात. माझ्याकडे भरपूर उगवलेली. मी जवळजवळ 10 वर्षापूर्वी गावावरून बी आणलं होतं. तर म्हटलं चला आता 15 दिवस झाले, हळूहळू ते सुकायला लागलेत आणि झाडाच्या फांद्या पण वाकायला लागल्या. झाड अगदी इतकं मजबूत नसतं ना ते, म्हणून म्हटलं चला आता हे काढून घ्यावीत फुलं. ही आपण हारांमध्ये मोठे मोठे जे हार असतात बघा, त्या हारांमध्ये मध्ये मध्ये घातलेली असतात ही फुलं. याचं नाव नक्की मला माहिती नाही. कोणी कोंबडा म्हणतं, आम्ही त्याला वेल्वेट म्हणतो. आपलं वेल्वेटसारखं दिसतं छान म्हणून. तुम्ही सांगा मला याला तुम्ही काय म्हणता. तर म्हटलं चला आज ही फुलं काढून घेते मी, ज्याचं काहीतरी बनवूया देवाला हार वगैरे. भरपूर आली आहेत आणि आता 15 दिवसापासून ही अशीच होती फुललेली. तर त्याचं हळूहळू आता म्हणजे तेज कमी व्हायला लागलं ना, म्हटलं काढून घेऊया. नाहीतर मी अशी जास्त फुलं काढत नाही, मला झाडाला असलेलीच फुलं आवडतात. हे बघा किती छान अशा पाकळ्या सुट्ट्या होत आहेत, त्याच्या गुच्छ एवढा मोठा आहे तो. जे मोठे मोठे हार असतात बघा, त्यात ही फुलं असतात मध्ये मध्ये घातलेली. किती सुंदर रंग आहे. हे बघा, काढून घेते सगळी. बरीच निघाली बघा, तो गुच्छच होता ना. अजून थोडीशी अनंताची काढली, थोडी जास्वंदाची काढली. एक सोनचाफा पण निघाला आलं होतं, सोनचाफ्याचं फूल ते पण काढलं. म्हटलं ते पण व्हावं स्वामींना. हे बघा, त्याचा एक मस्त हार बनवते. सुई ओवून घेते. इतकी छान फुलं आहेत, म्हटलं चला ती वाया नको घालवायला, म्हणून हार करून घेते. दोन पदर घेऊन आपण नेहमीसारखा हार करतो. आपण हार तर सगळ्यांना माहितीच आहे कसा करतात ते. तसं आहे बघा, 2 पदर जोडून घेतले. खाली ही अनंताची घालते, आपली आहेत म्हणून घालते हारात त्या. माझ्याकडे भरपूर प्रकारची भरपूर रंगाची फुलं असतात. माझे शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच शिरवायचे. खूप सुंदर सुंदर फुलं आहेत माझ्या इथं. हे बघा, अशी हे 2 अनंताची खाली घालून घेते. आणि मग हे 2 पदर सुट्टे करायचे. आधी एका पदरात फुलं थोडीशी ओवून घेते. आपल्या अंगणातली फुलं काढून हार वगैरे बनवणं म्हणजे खूप छान वाटतं मला. हे बघा, जशी काही ती आर्टिफिशियलची फुलं असतात ना, तशी दिसतात बघा. सुईत जरा ओवायला हे होते, म्हणजे ते तुटतोय दांडा त्याचा. नाजूक आहेत ना खूप. अशी एक बाजू पूर्ण ओवून घेते. अशी ओवून घेते. किती छान दिसतात हळूहळू बघा. भरगतचे हार असतात ना विकतचे, तसं दिसतंय. एक बाजू करून घेतली, वर एक जास्वंदाचं लावलं त्याला. दुसरी बाजू ओवून घेते.
याचं बी आपोआप पण पसरतं. माझ्याकडे खूप कुंड्यांमध्ये ह्याची रोपं आलेली आहेत. आता पावसाळ्यात तर अजून छान येतात. आणि मी बी पण काढून ठेवलं आहे थोडं. हे बघा, असं गोल गोल ओवून घेतलं. झाला बघा हार करून मस्त. एक आपला असा देवाला घालते. कसा वाटला तुम्हाला हा हार माझ्या अंगणातल्या फुलांचा? कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.